एका माणसाने 15 लाख रुपयाचा घोडा पाळला होता आणि काही दिवसाच्या नंतर त्या घोड्याची तब्येत खूपच खराब होते. मग त्या घोड्याचा मालक डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर येऊन त्या घोड्याचा इलाज करतात, पण तरीसुद्धा घोडा काय बराच होत नाही. 15 ते 20 दिवस जातात, तरीसुद्धा घोड्याची तब्येत काही चांगलीच होत नाही. मग डॉक्टर परत येऊन त्या घोड्याला चेक करतात आणि म्हणतात की जर उद्या सकाळपर्यंत जर घोडा बरा झाला नाही तर ह्या घोड्याला विषारी इंजेक्शन देऊन मारावं लागेल. त्या मालकाने एक बकरासुद्धा पाळलेला होता आणि त्या दोघांचं पण बोलणं ते बकरा ऐकतो आणि बकरा त्या घोड्याकडे जाऊन सगळीच गोष्ट सांगतो आणि म्हणतो की तुझ्याकडे फक्त आजची एक रात्रच आहे. जर तू उद्या सकाळपर्यंत जर बरा झाला नाहीस तर मालक तुला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकणार आहे. बकरा त्या घोड्याला खूप हिंमत देतो, मोटिवेट करतो आणि ह्या गोष्टीमुळं घोडा कसा बसा उद्या सकाळपर्यंत उठून उभा टाकतो आणि बरा होतो. मग डॉक्टर येऊन त्या घोड्याला बघतात आणि म्हणतात की तुमचा घोडा आता एकदम परफेक्ट झालेला आहे. मग तो मालक खूपच खुश होतो आणि त्याच्या मित्राला फोन करून सांगतो की माझ्याकडे 15 लाखाचा जो घोडा होता ना तो आता बरा झालेला आहे आणि ह्या खुशीमध्ये आपण आज पार्टी करूया आणि माझ्याकडे तर एक बकरा आहेच, तुम्ही फक्त दारूचं नियोजन करा. आणि मालक संध्याकाळी तो बकरा कापतो आणि त्याच्या मित्रासोबत एकदम जोरदार पार्टी करतो. मित्रांनो, ह्या गोष्टीवरून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की विनाकारण कोणत्याही लोकाला फुकटचे सल्ले देऊ नका, नाहीतर त्या गोष्टी आपल्याच अंगलट येतील.